करूया। मंत्रिमंडळात निर्णय झाल्याचं सांगून धनंजय मुंडेंनी 200 कोटी रुपये उचलले असा आरोप केलेला आहे अंजली दमानिया यांनी। अजित पवारांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणीही दमानिया करतायत। एफकॉम मध्ये घोटाळा झाल्याचा देखील आरोप दमानिया यांनी केलाय। निर्णय नंबर 2 आहे 500 कोटी अतिरिक्त निधी मिळावा, म्हणजे हे सगळं सोडून आणि एक 500 कोटी मिळावा असा होता। आणि दुसरा जो निर्णय त्याच्यात अ ब क ड असं 4 गोष्टी आहेत। त्याच्यात कुठेही 200 कोटीचं नवीन आपण प्रस्ताव करतोय, त्याला शासन मान्यता देतोय असा शासन निर्णय झालेला नाही, मंत्रिपदाचा निर्णय झालेला नाही। म्हणजे हा GR सुद्धा 11 ऑक्टोबरला काढला आणि 15 ऑक्टोबर पासून आचारसंहिता लागली। म्हणजे पुन्हा विधानसभेचा खर्च काढण्यासाठी हा घोटाळा, आधी लोकसभेचा काढण्यासाठी तो घोटाळा होता। अगदी 12 मार्चला झालं, 16 मार्चला डिस्बर्स झालं आणि लगेच आचारसंहिता लागली। धनंजय मुंडे हे असं मांडतात, त्याच्यावर GR काढतात आणि ते करून घेतात। इतकी लिमिट यांची जर होत असेल तर यांना कुठल्याही मंत्रिपदावर कधीही बसता कामा नये, त्यांची तितकी पात्रताच नाही। कारण इतका भ्रष्ट माणूस जो मंत्रिमंडळाचे निर्णय झालाय असं दाखवून जर भ्रष्टाचार करत असेल तर असा मंत्री यापुढे कधीही झाला नाही पाहिजे। कृषी तर नाहीच नाही, कधीही हा मंत्री झाला नाही पाहिजे अशी माझी थेट मागणी आहे। अजित पवारांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आता तरी कारवाई करावी, कारण हे खोटे निर्णय दाखवून मंत्रिमंडळात कॅबिनेट बैठकीत झालेला निर्णय असं सांगून जर GR काढला असेल तर हे ॲब्सोल्यूट खोटे।